नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अंबादास जोशी साहेब, समीरजी राजूकर साहेब, तसेच जीवन विकास ग्रंथालयाचे बालेकर सर, बरोबर सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि माझ्या सर्व जवळच्या माणसांना सप्रेम नमस्कार। सुरुवातीला हा पुरस्कार मला दिल्याबद्दल जीवन विकास ग्रंथालयाचं मी मनापासून आभार मानतो आणि हा पुरस्कार मला आजपर्यंत ज्यांनी इथं उभा राहण्यासाठी जो धीर दिला त्यामध्ये कैलासवासी गंगाधर पात्रीकर सर, त्याचबरोबर कैलासवासी विश्वंभर मोठे साहेब, त्याचबरोबर श्री चिंतामण कोळी सर, त्याचबरोबर आमचे वानखेडे सर, कैलास वानखेडे सर, हे सगळे जे माझे गुरु होते त्यांच्यामुळे, त्याचबरोबर श्री गजारे सर असतील इथे, त्याचबरोबर आमचे सगळे, आता सगळ्यांचे नाव घेणं मला शक्य नाही, पण ज्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे, त्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे, ज्यांच्या प्रेरणेमुळे मी इथे उभा आहे, त्या सर्वांसाठी, तो सर्वांना, त्याचबरोबर माझ्या आई वडिलांना हा पुरस्कार मी समर्पित करतो। सगळ्यात पहिले माझ्या मते कोणताही पुरस्कार हा त्या व्यक्तीला नसतो, तो त्या व्यक्तीने केलेल्या कामाची पावती असते। आणि सातारकर सरांचं जे मी विद्यार्थी असताना जे लाभलं, एक वर्षातील आम्हाला जे लाभलं त्यांचं, आणि त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय, याच्यासारखं भाग्य म्हणजे मला खूप मोठं भाग्य आहे की सरांचा मला सहवास लाभला आणि सरांच्या मुळे मी ग्रंथालय व्यवस्थापन शिकलो आणि त्या ग्रंथालय व्यवस्थापनामुळे आज आम्ही जे काही करू शकतो आहोत ते सर्व सातारकर सरांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या अभ्यासात, त्यांच्या, आणि सर्वात पहिलं पुस्तक त्यांचं मराठीमध्ये जे निघलं, आता इंग्लिश पुस्तक होतं त्यावेळेस, पण त्यांच्या त्या ग्रंथालय व्यवस्थापनाचं पहिलं पुस्तक जेव्हा मराठीत निघलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला ग्रंथालय व्यवस्थापन, ग्रंथालय समजायला लागलं, कारण इंग्लिशमधले पुस्तक BA मराठीतून आलेलो आणि इकडं सगळं इंग्लिशमध्ये, वैष्णव मॅडम समोरच, आमच्या गुरु समोरच आहे, आम्ही अक्षरशः मॅडम इंग्लिशमध्ये बोलायचं, आम्ही त्याचं इंग्लिश मराठीमध्ये लिहून घ्यायचो आणि घरी गेलो त्याचा अर्थ समजून घ्यायचो की हे काय आहे। अशा परिस्थितीत आम्ही शिकलो आणि त्याच्यामध्ये सातारकर सरांसारखे बाकी सगळे गुरुजन आम्हाला भेटले आणि त्यांच्यामुळं जे आम्हाला मिळालेलं आहे ते सगळ्या गोष्टींचा मी सर्वांच्याकडे मी आणि सर्वांचे कृतज्ञता व्यक्त करतो। आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री गावंडे सर या ठिकाणी आलेले आहेत, आमचे उपाध्यक्ष देवजीभाई पटेल पण येत आहेत आणि त्याचबरोबर आमचे सर्जेराव ठोंबरे जे आहेत त्याचे आमचे मार्गदर्शक, यांच्यामुळे मी आज उभा आहे। आणि कुठल्याही संस्थेच्या त्यांनी आम्हाला आमच्या नोकरीमुळे जे आमचं जे नाव आहे ते त्यांच्यामुळे आहे, कारण की आम्हाला जर नोकरी नसली असती किंवा स्टेट नसतं आम्हाला कोणी ओळखलं नसतं, म्हणून पहिले सगळ्यात पहिले संस्थेचं मी हे मानलं की त्यांनी मला संधी दिली आणि कुठल्याही गोष्टीचं त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केला की कुठली गोष्ट तुम्ही करा आणि आम्हाला आम्हाला असं करायचं तर तुम्हाला आम्ही, त्यांनी कुठल्याच गोष्टीला आम्हाला आतापर्यंत बंधन केलं नाही, सपोर्ट केला। म्हणून आमचे माननीय अध्यक्ष राज्यपाल बागडे नाना यांचं सुद्धा मी या ठिकाणी मी जाहीरपणे आभार मानतो की त्यांनी आम्हाला उभा केलं, कारण की ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांचं नाव घेणं हे आमचं अर्ध कर्तव्य आहे। अशा सगळ्या गोष्टीचा कारण पुरस्कार हे मी जातील घेत जातील, पण माझ्यासाठी सर्वजण एवढे प्रेमाने इथं आले, माझे सगळे मित्रमंडळी, माझे सगळे म्हणजे हितचिंतक सगळे आहेत, नातेवाईक आहेत, रोटरी मेंबर आहेत, पण आमचे संगीतप्रेमी मंडळी आहेत आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा आमचे सगळे मित्र, माझे सगळे मित्र आहेत, गीता भवनचे सगळे लोक आहेत, त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। आणि मला बोलायचं आता हसू यायला लागले, त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो। खूप सुंदर आवाज खूप छान वाटलं
वा वा छान काढला ना. कोणी येणार? डबल बोट येणार. मागच्या 12 वर्षापासून कैलासवासी सुप्रत सातारकरांच्या नावाने आपण महाविद्यालयीन ग्रंथपालाला ग्रंथालय पुरस्कार देतो. हे या पुरस्काराचं 13वं वर्ष आहे. आपण नांदेडचं विद्यापीठ आणि औरंगाबादचं विद्यापीठ असं अल्टरनेट, एक वर्ष नांदेड विद्यापीठ, एक वर्ष औरंगाबादचं विद्यापीठ अशा पद्धतीने हा पुरस्कार देतो. सातारकर सरांचा या ग्रंथालयाशी अगदी स्थापनेपासूनचा संबंध राहिला आहे. ते मराठवाड्यातल्या ग्रंथालय चळवळीमध्ये बरेच वर्ष काम करत होते. आमच्या ग्रंथालयाचे आर्वीकर सर जे आहेत त्यांचे आणि सातारकरांचे अतिशय जुने ऋणानुबंध होते आणि त्या ऋणानुबंधातूनच आर्वीकर सरांनी हा पुरस्कार त्यांच्या नावे सुरू केला त्यांच्या निधनानंतर. आपण यावर्षी हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार फुलंब्रीच्या महाविद्यालयाचे जे ग्रंथपाल आहे कुलकर्णी सर यांना दिला आहे. आणि हा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद याच्यासाठी होतोय की बा सार्वजनिक ग्रंथालयामधनं महाविद्यालयीन ग्रंथालय, शालेय ग्रंथालय आणि सार्वजनिक ग्रंथालय अशा तिन्ही प्रकारचे आपण पुरस्कार देतो. तिन्ही प्रकारच्या ग्रंथपाला एक सार्वजनिक ग्रंथालय महाविद्यालयाच्या किंवा अकॅडमिक क्षेत्रामध्ये पुरस्कार देते, हे आमच्या दृष्टिकोनातून एक वेगळी कौतुकास्पद बाब आहे. दुसरा एक पुरस्कार आपण ग्रंथालयातर्फे देतो, तो आहे मराठवाड्यातल्या लेखकाच्या पहिल्या साहित्यकृती. त्या पुरस्काराला आपण मागच्या 24 वर्षापासून देतोय. वडजीकरांच्या नावाने जो पुरस्कार देतो ते सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालाला देतो, त्याला 28 वर्ष झाले. सातारकरांचा पुरस्कार आपण 12 वर्षापासून देतोय. शालेय ग्रंथालयाचा पुरस्कार आपण मागच्या 6 वर्षापासून देतोय. या पुरस्काराच्या माध्यमामधून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला शैक्षणिक क्षेत्रामधून सुद्धा मदत मिळावी, ही सुद्धा आमची या पुरस्काराच्या मागची भावना आहे. विशेषतः महाविद्यालयीन ग्रंथालयातले जे ग्रंथपाल आहेत त्या ग्रंथपालांनी सार्वजनिक ग्रंथालयासाठी आपलं योगदान द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या सार्वजनिक ग्रंथालयात काम करणारे जे ग्रंथालय कर्मचारी आहेत ते खूप प्रशिक्षित नाही आहेत आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून जर काही मदत पाहिजे असेल तर ती महाविद्यालयीन ग्रंथपालांनी करावी आणि आमच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालांना त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित करावं अशी साधारण आमची अपेक्षा आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आमच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल न्यायमूर्ती अंबादास जोशी, त्याच्यानंतर आमचे कार्यकारी मंडळाचे सगळे सदस्य त्यांचं नेहमीच सहकार्य लाभत आहे. त्या सहकार्यामधूनच आपण हा लोकवर्गणीतनं हा हॉल उभा केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांची जी गैरसोय होत होती वरच्या मजल्यावर जाण्याची, ती दूर करण्यासाठी आपण हा हॉल उभा केला आहे. याच्यामध्ये लोकांचा सहभाग आहे, आर्वीकर सरांचं मोठं योगदान आहे. या निमित्ताने गणेश कुलकर्णींचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. माझं राजशेखर बालेकर, मी कार्यवाह. काय सांगाल, तुम्हाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, काय वाटतं तुम्हाला? आजच्या या
जीवन विकास ग्रंथालयाच्या मार्फत मला जो उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार दिलेला आहे याने मी एकदम भारावून गेलेलो आहे आणि एका सामान्य ग्रामीण भागातल्या ग्रंथपालाला या ठिकाणी असा मोठा सन्मान माझा झाला आहे त्याबद्दल आणि भालेकर सरांनी जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेसाठी मी पूर्ण माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करेल आणि अखिल भारतीय ग्रंथालय महासंघाचा संचालक सदस्य या नात्याने आणि तसेच महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या माध्यमातून आमच्या ग्रंथपालाकडून या ग्रंथालयासाठी सार्वजनिक ग्रंथालय चळवळीसाठी जे काही मोलाचं काम करता येईल किंवा त्यांना मदत करता येईल त्यासाठी मी कायम तत्पर राहील आणि ग्रंथपालाच्या ज्या काही आमच्याकडून ज्या चांगल्या सुविधा उत्पन्न करून देता येईल किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत त्यांचे सॉफ्टवेअरचे जे काही असतील त्यांना सुद्धा आम्ही आमचे सॉफ्टवेअर त्यांचा अपडेट करून त्याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करू आणि आजचा हा पुरस्कार दिल्याबद्दल मी जीवन विकास ग्रंथालय समितीचे सर्व माननीय संचालक मंडळ सदस्य अध्यक्ष यांचे सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि याच्या पुढे जोमाने अजून ग्रंथालय चळवळीसाठी जेवढं काही मला काम करता येईल कार्य करता येईल आणि ग्रंथाचे वाचक संख्या कशी वाढेल याच्यासाठी माझा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग वाचक वर्ग ग्रंथालयात यावा वाचन करावं याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील ही ग्रंथपाल म्हणून माझी भूमिका असेल. धन्यवाद. तुमची निवड जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने झाली? पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये आम्ही कुठेही अर्ज मागवत नाही. या चळवळीमध्ये काम करणारी जी मंडळी आहे विशेषतः विद्यापीठाचे ग्रंथपाल आहेत किंवा महाविद्यालय क्षेत्रातले ग्रंथपाल आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक शॉर्टलिस्ट तयार करतो आणि त्या शॉर्टलिस्ट मधून जो श्रेष्ठ असेल त्याचं नाव निवडतो. त्याच्यामध्ये आपसमध्ये 2 विद्यापीठ असल्यामुळे आम्हाला त्याची फारशी अडचण आतापर्यंत आली नाही. कुठल्याच पुरस्कारासाठी आम्ही अर्ज देतो मग ते सार्वजनिक ग्रंथालयाचा असेल शालेय ग्रंथालयाचा असेल त्याच्यासाठी आम्ही अर्ज देत नाही. फक्त सावित्रीबाई जोशींच्या नावाने जो मराठवाड्यातल्या साहित्य कृतीचा पुरस्कार आहे त्याच्यासाठी मात्र आम्ही पुस्तक मागवतो आणि त्या पुस्तकाची निवड समिती निवडतो. जर तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे तुम्ही ग्रंथपालाच्या समस्येसाठी पुढे काय काम करणार? आता या ठिकाणी सर्वात महत्वाचे आता जे सार्वजनिक ग्रंथालयाचे बाबतीत भरपूर समस्या आहेत. महाविद्यालयीन ग्रंथपालाच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. त्या राष्ट्रीय पातळीवर आमच्या अखिल भारतीय ग्रंथालय संघाच्या माध्यमातून आम्ही तर प्रयत्न करतच आहोत. आम्ही जास्तीत जास्त ग्रंथालयाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी आमच्या ग्रंथालय संघटनाच्या दिल्लीचे आमचे जे अध्यक्ष आहेत प्रदीप राय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा प्रयत्न चालू आहे आणि सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालाचं मानधन वाढावं त्याचबरोबर ग्रंथपालाच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या जागा भराव्या याच्यासाठी सुद्धा आमचे महाराष्ट्र ग्रंथालय संघ तसेच आमचं भारतीय ग्रंथालय संघ हे आता सध्या प्रयत्न आमच्या त्या पद्धतीने चालू आहेत. शासनाचं आमचं त्याची मागणी आम्ही करत आहोत आणि त्याला निश्चितच लवकरच यश येईल असं आम्हाला आमच्या अखिल भारतीय अध्यक्ष यांच्याकडून त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की आम्ही लवकरात लवकर याच्यावर आम्ही कारवाई करायचा प्रयत्न करू. नवीन पिढीचे ते वाचनापासून दूर होत आहे त्यांना काय संदेश द्याल? माझं म्हणणं आहे की आता नवीन पिढीने वाचनापासून दुर्लक्ष होत नाहीये फक्त त्याचं माध्यम बदललेलं आहे. ते सध्या मोबाईलच्या माध्यमातून ई बुक्सच्या माध्यमातून ई जर्नल्सच्या माध्यमातून वाचत आहेत कारण की त्यांना त्या गोष्टी जागेवर मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये मिळत असल्यामुळं ते वाचन करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. वाचन करत आहेत फक्त त्यांचं माध्यम बदललेलं आहे आणि ग्रंथालयामध्ये येण्यामागची जी हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न 1970 सालापासून तर ज्यावेळेला अमेरिकन लायब्ररीने आपल्याला युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सर्व्हिस केलं तेव्हापासून पुढे पुस्तकं बंद झाले नाही. त्यावेळेला लायब्ररी विदाउट ऑल पासून सगळे कन्सेप्ट आले. मुद्रण जे आहे त्या मुद्रणामधून येणाऱ्या माध्यमाला मरण नाही. तुमचं डिजिटल माध्यम जे आहे ते डिजिटल माध्यम हे काही काळापुरतं आहे. वाचनाची सवय जर जोपासायची असेल तर छापील माध्यमच उपयोगात येणार आहे. तुमची वर्तमानपत्र वाचल्याशिवाय बातम्या किती ऐकल्या तरी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडते काय? नाही पडत. जर आपण रात्री 12 वाजता बातमी घेतलेली असेल की सकाळी पेपरमध्ये आहे की नाही हे कन्फर्म केल्याशिवाय आपला विश्वास बसत. म्हणून मुद्रण माध्यमाला मरण नाही. फक्त माध्यमाचं स्वरूप बदललेलं आहे. वाचन कमी झालेलं नाही त्याचं स्वरूप असं बदलत आहे. आणि कोरोनाच्या मोबाईलच्या माध्यमामध्ये होती ती हळूहळू पुन्हा परत मुद्रित माध्यमाकडे येतात. त्याच्यामुळे हा प्रश्न एंडिंग आहे. जशी जशी डेव्हलपमेंट होत राहतील तसे तसे त्याच्यातनं नवीन गोष्टी येत राहतात नवीन गोष्टी जातात. इतर ग्रंथपालांना तुम्ही आचरणासाठी काय संदेश द्याल?
माझ्या मते मी तर कोणाला काही सांगू शकत नाही, पण मी माझ्या स्वतःला मी ठरवलं की माझ्या सर्व्हिसमध्ये जे काही माझ्याकडून योगदान संस्थेसाठी, आपल्या ग्रंथालयासाठी, आपल्या ग्रंथालयाच्या व्यवसायासाठी आणि आपल्या ग्रंथालयाचं नाव जास्तीत जास्त मोठं व्हावं, आपल्या व्यवसायाचं नाव मोठं यासाठी जे काही कष्ट करावं लागतील, काम करावं लागेल, याचं माझ्याकडून मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे आणि याच्या पुढेही करत राहणार आहे. कारण की आपलं कर्तव्य आपण करणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा मी स्वतः करणं आणि त्याच्यातून जो काही हे होईल, आणि कारण की मुलांकडून जो रिझल्ट मिळतो, मुलांकडून जे आम्हाला त्याची पावती मिळते, तेच आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे. म्हणून ग्रंथालयात येणारा विद्यार्थी हा आमच्यासाठी देवत्या समान आहे, वाचकच आमचा हे आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही, आणि त्यांच्यामुळेच आम्हाला नोकरी आहे किंवा आम्हाला जे काही उदरनिर्वाहाच्या गोष्टी होत्या त्यांच्यामुळेच होतात. म्हणून मी विद्यार्थी आणि ग्रंथपालासाठी की आपण आपले जे दिलेले कामं आहेत ती जर आपण निष्ठेने केली तर आपलं काम हेच महत्त्वाचं आहे, निष्ठा महत्त्वाची आहे. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं आणि आपण आपलं काम केलं तर आपल्याला बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही. एवढ्या मी ग्रंथ सांगू शकतो.